विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्सच्या न्यूमेरिकल सीरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. टार्गेट काय आहे आपलं, की एकाच दिवसात कॉन्फिडन्स गेन करायचं आहे. एका दिवसात सगळं फिजिक्स कसं शक्य आहे? मान्य करतो ना, नाही होणार. पण मी तुमचा कॉन्फिडन्स पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लेक्चरमध्ये एवढ्या लेव्हलला नेऊन पोहोचवणार आहे, की तुम्हाला कळणार आहे, की अभ्यास करायचा आहे म्हणजे नक्की कसा करायचा. एरवी मुलं बघितलं मी काय करतात, की न्यूमेरिकल्स पाठ करण्याचा प्रयत्न करतात. नाही होणार. कन्सेप्ट वाईज गेलं पाहिजे आणि म्हणून तर आम्ही तुमच्यासाठी काय करतोय, WhatsApp ग्रुप तर होता रे आपला. आपण आता Telegram चॅनल आम्ही घेऊन आलोय लक्षात घ्या. क्यूआर कोड आहे इथं. स्कॅन करा आणि इमिडिएटली आपला ग्रुप जॉइन करा. शेकडो मुलांनी WhatsApp ग्रुप तर जॉइन केलेलाच आहे. बरोबर. इथं काही डिसएडव्हांटेज आहे तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी म्हणून आम्ही Telegram जॉइन करून Telegram ग्रुप आपला सुरू केलेला आहे. त्याला जॉइन व्हा. तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथे मिळणार आहेत. नोट्स मिळणार आहेत. शॉर्टकट्स मिळणार आहेत. वायवा सीरीजचे पॉइंट्स मिळणार आहेत. लक्षात घ्या सगळं मिळणार आहे. काउन्सिलिंग पर्यंत हेल्प होणार आहे. आता काउन्सिलिंग का सांगतोय? कारण मी तुम्हाला सांगतो टेक एस्पायरची टीम पण आपल्या बरोबर आहे आणि ती तुम्हाला प्रत्येक गोष्टीत शेवटपर्यंत गाईड करणार आहे. मग चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरमध्ये काय घेतोय हे मी तुम्हाला सांगतो. हां, थोडंसं बाजूला सरकतो बरं का, म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट प्रॉपर याचा काढून घ्याल. बरं, आता लेक्चरमध्ये आपण काय प्रोव्हाईड करतोय? तर 3 ते 4च कन्सेप्ट घेतोय मी. हां, पण ते एवढंच न्यूमेरिकल मी सॉल्व्ह करून देत नाहीये. त्याची डिटेल तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय. चला पहिल्यांदा न्यूमेरिकल वाचून घ्या बघू तुम्ही. काय दिलंय इथं सांगा बघू. अ सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर. नावातूनच कळालं की ऑसिलेशन. ओके. अँप्लिट्यूड दिलेली आहे 16 सेंटीमीटर. अँप्लिट्यूड दिलेली आहे 16 सेंटीमीटर. बरं. त्याचं एसआय मध्ये कन्व्हर्ट काय करत बसत नाही मी, राहू दे. पिरियोडिक टाइम 4 सेकंद दिलेला आहे. द इंटरव्हल ऑफ टाइम रिक्वायर्ड बाय इट टू ट्रॅव्हल फ्रॉम x इक्वॉल्स टू 16 टू x इक्वॉल्स टू 8. मी तुम्हाला सांगतो. आता समजून घ्या बरं का, मी तुम्हाला सांगतो. हे जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स आहे ते 32 सेंटीमीटर मी लिहिलंय. 32 कसं आलं? जरा अँप्लिट्यूड बघा किती आहे? 16 त्याच्या डबल आहे. म्हणजे अँप्लिट्यूड म्हणजे काय? की इथून एवढी ही मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे अँप्लिट्यूड. बरं. आता लक्ष द्या. ऑसिलेशन कसं कंप्लीट होतं मी तुम्हाला सांगतो. हा ऑब्जेक्ट मीन पासून एक्स्ट्रीमला जातोय. एक पोझिशन झाली त्याची हां. मूव्हमेंट झाली म्हणूया आपण. तिथून तो परत इकडे येतोय. अजून एक झाला. तिथून तो इकडं जातोय आणि अजून एक आणि परत इथं येतोय अजून एक. म्हणजे हे झालं त्याचं कंप्लीट एक ऑसिलेशन. म्हणजे बघा त्यासाठी तो इथून इकडं गेला, परत इकडं आला, परत इकडं आला. ठीक आहे. म्हणजे एवढ्यासाठी लागणाऱ्या वेळेला आपण पिरियोडिक टाईम म्हणणार आहे. आणि मी जर तुम्हाला विचारलं, मग सांगा बघू इथून इथं जाण्यासाठी किती वेळ लागला? ऑब्व्हियसली तो टाईम आहे T/4 सेकंद. आता मला माहिती आहे, तुम्ही म्हणणार नाही कळालं. मी आता हळू व्यवस्थित एक्सप्लेन करतो. एक्सचा फॉर्म्युला आहे ए साइन ओमेगा टी. आता एक्स म्हणजे काय, की डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. तर मला सांगा इथं एक्स इक्वल्स टू व्हॅल्यू असते 0 आणि या ठिकाणी एक्स इक्वल व्हॅल्यू असते ए. आता मला इथून इथं जायचंय. बघा इथून इथं जायचंय लक्षात घ्या. म्हणजे ही जी एक्सची व्हॅल्यू आहे ती ए आहे. मग ए इक्वल्स टू ए साइन ओमेगाचा फॉर्म्युला आहे 2 पाय अपॉन टी इंटू टी. ए ला ए कॅन्सल होईल. ए ला ए कॅन्सल होईल म्हणजे इकडं 1 उरलं. तर हे साइन इकडं आल्यावर होणार साइन इन्व्हर्स. मग साइन इन्व्हर्स 1 ची व्हॅल्यू मला मिळाली 2 पाय अपॉन टी इंटू टी. बघा साइन इन्व्हर्स 1 साइन 90 ची व्हॅल्यू 1 असते. त्यामुळे साइन इन्व्हर्स 1 ची व्हॅल्यू 90. 90 म्हणजे किती आलं? पाय/2 दॅट इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी इंटू टी. मला टी काढायचंय, स्मॉल टी काढायचंय. तर आता बघा ह्या पायला पाय कॅन्सल होईल. हे टी इकडे वरती येतील. ओके. इंटू 2 चा अपॉन 2 खाली होतील आणि 2 चा किती येईल? 4. आलं का T/4? मग इथून इथं जाण्यासाठी लागणारा वेळ आहे T/4. इमिडिएटली स्क्रीनशॉट काढायचा. पण ते पाठ करायचंय मला. एमसीक्यू आहे. पी-वाय-क्यू शोधा. सीईटीत ढिगानं प्रश्न आहेत. सेकंदात उत्तर मिळणार आहे तुम्हाला लक्षात घ्या. बरं इथून इथं जाण्यासाठी लागणारा वेळ T/4. T/4 आणि कॅपिटल टी म्हणजे कोण? पिरियोडिक टाईम. बरं. आता लक्ष द्या. पण मला जर मी तुम्हाला विचारलं, की मला इथून इथं जायचंय निम्म्या अंतरापर्यंत, तर किती वेळ लागेल? तर इथून एवढं अंतर जर ए असेल, तर हे जे असणार आहे, ते असणार आहे A/2 हाल्फ. इथून एवढं A/2. मग दॅट इक्वल्स टू ए साइन ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय अपॉन टी इंटू टी. ए ला ए कॅन्सल 1/2. साइन इकडे साइन इन्व्हर्स होईल. मग साइन इन्व्हर्स 1/2 म्हणजे 30 डिग्री. 30 म्हणजे पाय/6.
दॅट इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी इंटू टी. पायला पाय कॅन्सल, टी वरती 2 खालती. त्यामुळे हा जो टाइम आहे तो T/12 आहे. मग डोकं वापरा ना. इथून इथं टोटल वेळ आहे T/4. इथून एवढं जाण्यासाठी T/4 लागतोय. इथून एवढ्या वेळेसाठी T/12 लागतोय. मग हे अंतर काढण्यासाठी, हे डिस्टन्स, हे टाइम काढण्यासाठी मला T/4 मधून T/12 मायनस करायचे. चला याला 3 ने मल्टिप्लाय करा. वरती पण 3 ने मल्टिप्लाय करा. 3t मधून 1t गेले की 2t येणार. अपॉन 12 म्हणजे मला मिळालं T/6. म्हणजे हा जो टायमिंग आहे तो T/6. आता त्यांनी काय विचारलंय आपल्याला? काय विचारलंय? x इक्वल्स टू 16 समजून घ्या. x इक्वल्स टू 16 म्हणजे इथं पॉइंट आहे. अँप्लिट्यूड. x इक्वल्स टू 8 म्हणजे बरोबर मध्ये यायचंय. इथून इथं यायचंय. T/6 वेळ लागणार. त्यामुळे तुमचं जे आन्सर आहे ते आहे T/6 आणि पिरियॉडिक टाइम 4 सेकंद दिलाय. 4/6 म्हणजे 2/3. ऑप्शन बी करेक्ट आहे. ऑप्शन बी एकदम करेक्ट आहे, लक्षात घ्या. पण आता मी तुम्हाला सांगतोय ते काय ते बघा. क्लिअरली तुम्ही हे स्क्रीनशॉट काढा. 1, 2, 3 तुम्ही स्क्रीनशॉट काढलाय असं मी इमॅजिन करतोय. आता माझं अपेक्षित काय आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. इथून इथं मिडवे जाण्यासाठी लागणारा टाइम आहे T/12. इथून पुढे लागणारा टाइम आहे T/6. मग कमी टाइम कुठला आहे, जास्त कुठला आहे? म्हणून हा कमी आहे. मोठ्या नंबरने डिव्हाइड करतोय तर आन्सर कमी येणार आहे. छोट्या नंबरने डिव्हाइड करतोय आन्सर जास्त येणार आहे. मग हा कमी आणि हा जास्त वेळ असतं का? त्याच्या मागचं रिझन सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. इथं स्पीड मॅक्सिमम असतं. इकडे स्पीड कमी, कमी, कमी होत जातं ना. इथं स्पीड 0 होतं. पुन्हा ते स्पीड वाढत, वाढत जातं ना. पण इथून एवढा लागणारा टाइम आहे T/4. चला हे लिहून घ्या. हे परफेक्ट लिहून घ्या. डायग्राम लक्षात घ्या. बर आता सगळ्यात इम्पॉर्टंट x इक्वल्स टू a कॅपिटल काढतो. x इक्वल्स टू a sin ओमेगा टी आणि x इक्वल्स टू a cos ओमेगा टी. हे दोन वेगवेगळे फॉर्म्युले कसे वापरायचे? इफ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, इथून स्टार्ट होत असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. इकडून स्टार्ट होत असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. पण सांगतो एक्स म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. मी तुम्हाला आता विचारतो. ऑब्जेक्ट इथं आहे. हे डिस्टन्स 12 सेंटीमीटर आहे. समजून घ्या 12 सेंटीमीटर आहे. इथून स्टार्ट झालाय तो. आणि इथून इथं 2 सेंटीमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू किती येणार? त्यानं ट्रॅव्हल 2 सेंटीमीटर केलंय. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. मग हे डिस्टन्स 2 सेंटीमीटर आहे. पण एक्स ची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर आहे. आलं का डोक्यात काही? एक्स म्हणजे लक्षात ठेवायचं डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन. हे नकोय मला. इथून किती अंतर आहे सांगा? मग अँप्लिट्यूड मधून 2 मायनस करा. 10 सेंटीमीटर आन्सर येईल. तर पहिला आपला आत्ताशी एक एमसीक्यू झाली आपली. अरे पण सीईटीची कितीतरी मोठी कन्सेप्ट क्लिअर झाली. T/12, T/6, T/4 फिक्स. तुमचं काम काय? पीवायक्यू शोधा ना जरा. पीवायक्यू शोधा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला जर वेळ मिळाला प्रॉपर तर मी तुम्हाला पीवायक्यूज पण सांगू शकतोय. तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. आलेत हे प्रश्न परीक्षेत. चला नेक्स्ट पॉइंटकडे जाऊया आपण. ओके. सांगतो. लिनियर मोशन बघा मी काय लिहितोय, लिनियर आणि इकडे लिहितोय मी रोटेशनल मोशन. लिनियर आणि रोटेशनल. लिनियर मध्ये मास जी क्वांटिटी आहे, रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ही त्याची अॅनालॉगस क्वांटिटी आहे, म्हणजे सिमिलर. लिनियर मध्ये ऍक्सिलरेशन, लिनियर ऍक्सिलरेशन, तर इकडे येणार अँग्युलर ऍक्सिलरेशन. इकडं फोर्स असेल तर इकडं टॉर्क येणार, लक्षात घ्या. मग आता पहिला आपला फॉर्म्युला तयार होईल. थांबा मी काय करतोय बघा. फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की मास इंटू ऍक्सिलरेशन. टॉर्कचा फॉर्म्युला काय? मास ला आय येणार, ए ला अल्फा येणार. झाला की फॉर्म्युला तयार. बघू म्हणजे जर तुम्हाला अॅनालॉगस क्वांटिटीज माहिती असतील ना बाळांनो, तर आरामात तुम्ही फॉर्म्युले डिराईव्ह करू शकता. इकडे लिनियर वेलॉसिटी तर इकडे अँग्युलर वेलॉसिटी. इकडे लिनियर वेलॉसिटी तर तिकडे अँग्युलर अॅनालॉगस येणार. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ एम व्ही स्क्वेअर. मग इकडे काय येणार? रोटेशनलला येणार हाफ. मासला अॅनालॉगस आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. व्ही स्क्वेअरच्या ठिकाणी येणार ओमेगा स्क्वेअर. अरे झालं की पाठ. ओके. लिनियर मोमेंटम फॉर्म्युला आहे मास इंटू वेलॉसिटी. अँग्युलर मोमेंटम फॉर्म्युला आहे आय ओमेगा. अॅनालॉगस एमच्या ठिकाणी आय आणि व्ही च्या ठिकाणी ओमेगा. बर अजून एक अॅनालॉगस तुम्हाला क्वांटिटी दाखवतो. दी बेस्ट, लक्षात घ्या. दी बेस्ट. इकडे लिनियर आणि इकडे रोटेशनल. बरं का. पॉवरचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू वेलॉसिटी. मग आता सांगा बघू रोटेशनलला पॉवरला काय येणार?
शोधून सांगा, बघून सांगा. फोर्सला कोण आहे? टॉर्क. व्हील कोण आहे? ओमेगा. मग हे जर तुमचे फॉर्म्युले पाठ असतील, तर आता आपण या न्यूमेरिकलचा गिव्हन डाटा बघूया आपण. पॉवर जी त्यांनी दिले ती दिले 62.84 किलोवॅट. मग 62840 वॅट. किलोवॅटचं वॅट करण्यासाठी मी 1000 न मल्टिप्लाय केलंय. किलोवॅटचं वॅट करण्यासाठी मी 1000 न काय केलंय? मल्टिप्लाय. बरं. ची व्हॅल्यू दिलेली आहे. ची व्हॅल्यू दिलेली आहे 1200 आरपीएम. रिव्हॉल्यूशन पर मिनिट नको आहे. मला रिव्हॉल्यूशन पर सेकंद हवंय. मग 60 न डिवाइड करा. म्हणजे काय येणार बघा 6 टू 12 ह्या 0 ला 0 कॅन्सल 20 हर्ट्ज लिहितोय मी 20 हर्ट्ज. मग मी ओमेगाची व्हॅल्यू काढतो फॉर्म्युला आहे 2 पाय एन. सांगतो लक्ष द्या. एन ची व्हॅल्यू 20 20 टू 40 40 पाय येणार रेडियन पर सेकंद. आता तुम्हाला पॉवर दिले ओमेगा दिले. मग जर तुम्हाला पॉवर आणि ओमेगा दिला असेल तर टॉर्क काढता येईल. मग टॉर्कचा फॉर्म्युला येणार पॉवर अपॉन ओमेगा. मग पॉवर किती आहे? पॉवर किती आहे? मी तुम्हाला सांगतो रे पॉवर किती आहे आता. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बरं का. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रे बरं का. पॉवर मी कुठं लिहू? इथं लिहितो. पायची व्हॅल्यू 3.142. मग 6.284 म्हणजे किती येणार आहे? 2 पाय. जरा याला मी 1000 न मल्टिप्लाय करतो. मग इथं काय येणार? 62840 10,000 न मल्टिप्लाय करू. मग याला बी 10,000 न मल्टिप्लाय करतो. मग 1, 2, 3, 4 पाय. काय डोक्यात आलं का? व्हॅल्यूज बघा कशा दिल्यात, कुठे गेलेत? हां. 62840 म्हणजे 20,000 पाय आहे. म्हणजे 20च्या पुढं 1000 पाय देतोय. ओमेगाची व्हॅल्यू 40 पाय. पायला पाय कॅन्सल, 0ला 0 कॅन्सल. 4 5 जा 20 त्याच्या पुढे 2 0 500 न्यूटन मीटर 2 मार्क मिळाले आपल्याला. पण आपलं टार्गेट काय? कन्सेप्ट. स्क्रीनशॉट काढून घ्या रे बाळांनो. आणि आपल्या फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये 10 व्हिडिओ मी तयार केले 10. आणि या 10 व्हिडिओमध्ये पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम, एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम, पीवायक्यूज काय असतील ते विथ लॉग कॅल्क्युलेशन. लॉग कॅल्क्युलेशन मी घेतलं लक्षात घ्या. पण बऱ्याच ठिकाणी आपण ऑब्झर्व केले लॉग लागणारच नाहीये. चला मग आता हे लिहून घ्या. आणि यात काय शिकला तुम्ही? किलोवॅटचं वॅट करण्यासाठी 1000 न मल्टिप्लाय करा. आणि तुम्हाला देतानाच अशा व्हॅल्यू दिली. मुलं तर काय करतील माहितीये का? उगाच 3.142 घेऊन बसणार, कॅल्क्युलेशन करत बसणार आणि पुन्हा इथं फायनल मोमेंटला गोंधळ घालत बसतात. डोकं वापरायचं लक्षात घ्या. कॅल्क्युलेशन फास्ट करायचंय. मग आता मी तुम्हाला जे सांगतोय ते लक्ष द्या आता. 3.142 म्हणजे पाय हे लक्षात ठेवायचं. 31.42 आलं की 10 पाय. 314.2 आलं की 100 पाय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिकमध्ये आणि ईएमआय आणि एसी सर्किट या टॉपिकमध्ये तुम्हाला ना या अशा पायच्या व्हॅल्यू लागतात हे लक्षात घ्या. ओके बर सांगतो. आता याला जर मी 2 न मल्टिप्लाय केलं तर 6.28 असं येते. मग 6.28 म्हणजे 2 पाय, मग 20 पाय, 200 पाय किंवा 2000 पाय. म्हणजे तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतोय ते. बघा मी काय म्हणतोय ते शांतपणे लक्ष द्या. अगदी शांतपणे बरं का, अगदी शांतपणे. मी तुम्हाला सांगू का? काय माहितीये का, की हे जे मी तुम्हाला देतोय ना, एनालॉगस क्वांटिटी थोडंसं मी बॅक. ओके. हां, शाब्बास. हे खूप इम्पोर्टंट आहे बरं का. हे तुम्हाला आलं पाहिजे बरं का. हे तुम्हाला आलं पाहिजे. ओके. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. मी फक्त इथं परत आलोय, ह्याच्यासाठी परत आलोय बरं का. 6.28 म्हणजे 2 पाय म्हणजे मला आता इथं आणायचं म्हणजे मला ऑब्व्हियसली 1, 2, 3, 4 बरोबर आहे आपलं 10,000 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. बरोबर आहे. मग आता पहिल्या ह्याच्यात काय केलं आपण? T/12 T/6, T/4. इथं काय केलंय आपण सगळं? एनालॉगस क्वांटिटीज. मग माझ्या मते हे 2च न्यूमेरिकल आत्तासाठी तुम्हाला पुष्कळ झालेले आहेत बाळांनो, पुष्कळ झाले. हे फॉर्म्युले करणार आहे कोण? तुम्हालाच करायचंय. बरं अजून तुम्हाला मी सांगतो. आता आपण एका व्हिडिओमध्ये काय घेतलं या सीरीजमध्ये. मी तुम्हाला होमवर्क द्यायला लागलोय. रिंग, डिस्क, स्फिअर, रॉड या सगळ्यांसाठी स्फिअरमध्ये 2 टाइप आहेत, सॉलिड आणि हॉलो स्फिअर. या सगळ्यांचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले तुम्ही करायचे. ओके. बरं आता अजून आपण काय केलंय सांगतो डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंग्युलर एसएचएम. पण मला असं वाटतंय चला ठीक आहे. अजून एक कन्सेप्ट घेऊया रे आपण. अजून एक घेऊयाच आपण. पण मी काही सांगणार नाही. मी काहीही शिकवणार नाहीये. काही सांगणार नाहीये. फळ्यावरचं न्यूमेरिकल बघायचं.
हा जो प्रश्न आहे तो बोर्डच्या एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे. पुस्तकात सॉल्व्ह करून दिलेला आहे. ॲज इट इज आहे की नाही बघा. फक्त लक्षात ठेवायचं आहे, केमिस्ट्रीमध्ये वेगळं होतं, साइन कन्व्हेन्शन्स होते, फिजिक्स आहे. फॉर केमिस्ट्रीमध्ये डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू असतं. फिजिक्समध्ये क्यू मायनस डब्ल्यू आहे आणि मॉड घेतलाय, त्यामुळे त्याच्या व्हॅल्यू त्यांनी पॉझिटिव्हच घेतलेत हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. मग चला, तिसरं लेक्चर आपण संपवतोय. थर्मोडायनामिक्स मधलं वर्क डनचं होतं आणि तुम्हाला मी रिक्वेस्ट करतोय शेवटी परत, टेक एक्सपायर हे चॅनल पण सबस्क्राईब करा. सह्याद्री ट्युटोरियल्स तर आपलं चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर. व्हिडिओ आवडतात तुम्हाला लाईक करा. पण इथे एक लक्षात घ्या, इम्पोर्टंट अनाउन्समेंट मला काय करायची आहे, की हे खूप फास्ट मी रिव्हिजन घेतोय. मला उद्याच पेपर आहे समजून अभ्यास करून घ्यायचा आहे तुमचा. ओके. तर नंबर ऑफ व्हिडिओज पण तुम्हाला सलग दिसतील म्हणूया आपण. पण माझं काय म्हणणं आहे, आपल्या क्रॅश कोर्समध्ये, आपल्या न्यूमेरिकल बॅचमध्ये विथ लॉग डिटेल आपण सगळं घेतलंय. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरचे पण फ्री कंटेंटचे व्हिडिओ बघा. आणि मला माहिती आहे ते बघितल्यानंतर तुम्ही बॅच परचेस करण्यासाठी आम्हाला या किंवा या नंबरवर कॉल करणारच हे माहिती आहे. कॉल करा, बोला आमच्याशी आणि काही असेल तर डाउट्स विचारा. ऑल द बेस्ट.